नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपल्याला आलेलो आहे तर खोलापुरी तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथील शंकर भाऊ राठोड यांच्या शेतामध्ये. तर या संत्र्यासाठी आपण मागच्या 5-6 महिन्यापूर्वी याला औषधं दिले होते. 30 जूनला फवारणी आणि खत दिलं होतं, बरोबर आहे? हो. तर याची आपण खताचं आणि फवारणीचं केलं आणि आता मागं 1 महिन्यापूर्वी कटिंग करून आपण फवारणी केली. बरोबर. आणि हे हरभरा पेरण्यासाठी पण आपण खत आणि बीज स्प्रिंकलसाठी दिलं होतं. तर काय रिझल्ट वाटतं त्याचे या प्रॉडक्ट? रिझल्ट लय चांगले आहे सर. कारण जे पहिले जे आमचे मरत होते ना मर, आता मर नाही आहे. आणि आपण प्रयोगासाठी सोयाबीनला पण 2 फवारणी दिल्या होत्या याच्यातल्या. सोयाबीन पण रिझल्ट आली. सोयाबीन कसं सोयाबीन किती झालं लोकांपेक्षा आपल्याला जास्त झालं? जास्त आहे. म्हणजे 8 चावरे झाला. 8 चावऱ्या झाला एकरी. आणि लोकांना सरासरी 5-6 या वर्षी 4, 5, 6, 5 आणि आपलं जे सोयाबीन झालं याची क्वालिटी पण क्वांटिटी मध्ये वजन आणि त्याची क्वालिटी पण चांगली. आणि संत्र्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? संत्र्याला आपण कसे रिझल्ट आहे सध्या? पहिल्यापेक्षा संत्रा लय चांगला आहे. आमचा संत्रा म्हणजे लयच खराब होता पहिले. तुम्ही जे औषध दिली तेव्हापासून संत्र्याचं आपण काय लय जरी नाही याला थोडंसं फवारण्याच केलं ऍडजस्टमेंट. इतर शेतकऱ्यांना तुम्ही या प्रॉडक्ट बद्दल काय सांगणार आहे? आम्ही ते चांगलेच सांगू ना. जसं बा आम्हाला जे दिलं आहे तसंच लोकांनी म्हणजे ऑर्गॅनिक शेतीकडे लोकांनी वळायला पाहिजे थोडंसं. आणि शेतीकडे ऑर्गॅनिक पद्धतीने आणि टेक्निकल थोडंसं पाण्याचा pH वगैरे हे ते आपण जसं की आपण 100 वापरलं. 100 पण लय चांगला आहे. जबरदस्त त्याचे रिझल्ट आहेत. तरी तर कोणालाही काही माहीत लागत असल्यास तुम्ही कॉल करू शकता. प्रकाश घुगे 97 65 45 75 92. धन्यवाद. धन्यवाद.